श्री गुरुचरित्र अध्याय 36वा. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. शिष्यामध्ये उत्तम असलेला नामधारक सिद्धयोगींच्या चरणावर डोके ठेवून दोन्ही हात जोडून अत्यंत भक्तिभावाने त्यांना विनंती करू लागला. त्या गांगनापुरा क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो वेदांचं अध्ययन व अध्यापन करण्यात मग्न असायचा. संसाराविषयानासक्त होता आणि शास्त्राने सांगितलेल्या कर्ममार्गाप्रमाणे सदाचरण करत होता. त्याने आयुष्यात कधीही कोणाकडून दान किंवा दक्षिणा घेतली नव्हती. तो कधीही दुसऱ्याच्या घरी जेवायला परान्न खाण्यात जात नसे. तो कधीही खोटं बोलत नव्हता आणि कोणाशीही व्यर्थ किंवा अतिवाद घालत नव्हता. सिद्ध म्हणतात, हे नामधारका ऐक. त्या गांगनापुरात दररोज अनेक लोक देवाच्या आराधनेसाठी येत असत आणि रोज हजारो ब्राह्मणांना बोलावून गोड धोड मिष्टान्न जेवण घालत असत. गावात रोज चालणारे ही अन्नदाने ऐकून त्या ब्राह्मणाची पत्नी मनातल्या मनात अनेक प्रकारे दुःख करू लागली. ती म्हणे, हे परमेश्वर, हे श्रीहरी असं म्हणून मनात चिंता करू लागली. ती विचार करू लागली की आपलं नशीब वाईट आहे. माझे पती कधीही परान्न भोजन करत नाहीत. हे नारायणा, आता मी काय करू असं म्हणत ती नेहमी चिंतेत असायची. परिस्थिती अशी असताना एके दिवशी त्यांच्या घरी एक मोठा विद्वान ब्राह्मण आला. त्याने पितृपक्षाचे श्राद्ध करायचे होते म्हणून तो तिथं आला होता. त्या विद्वानाने श्राद्धाच्या जेवणासाठी तिथल्या ब्राह्मणांना निमंत्रण दिलं. तसेच त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नींनाही जेवणासाठी आमंत्रण दिलं. ते निमंत्रण पाहून ती ब्राह्मणाची पत्नी अत्यंत आनंदाने आपल्या पतीजवळ धावत आली आणि तिने आलेल्या ब्राह्मणाच्या आमंत्रणाची सर्व माहिती सविस्तरपणे आपल्या पतीला सांगितली. ती म्हणाली, हे स्वामी, तुम्ही या आमंत्रणाचा स्वीकार करावा किंवा मला तरी तिथे जाण्याचा निरोप द्यावा, कारण त्या अपूर्व मिष्टान्नाचे भोजन करावे अशी माझ्या मनाची तीव्र इच्छा झाली आहे. तिचे हे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाने तिला परवानगी दिली आणि सांगितलं, तू सुखाने जा आणि तिथे भोजन कर, पण माझ्याकडून परान्न घेणं घडणार नाही. पतीची परवानगी घेऊन ती स्त्री लगेच त्या आमंत्रण देणाऱ्या गृहस्थाकडे गेली. तिने सांगितलं की मी जेवणाच्या वेळी नक्की येईन आणि तिने जेवणाची वेळ विचारली. त्यावर तो आमंत्रण देणारा ब्राह्मण तिला म्हणाला, आम्ही केवळ पती पत्नी दाम्पत्य दोघांनाच एकत्र जेवायला बोलवलं आहे. जर तू तुझ्या पतीला घेऊन आलीस तरच तू आमच्या घरी जेवायला ये. गृहस्थाचे हे बोलणे ऐकून ती स्त्री मनात विचार करत थेट श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्याकडे आली. तिनं स्वामींना साष्टांग नमस्कार केला आणि अनेक प्रकारे आपली अडचण सांगून विनंती करू लागली. ती म्हणाली, हे स्वामी, मी आता काय करू? माझे पती कधीच दुसऱ्याचे अन्न खात नाहीत, पण आता एक उत्तम आमंत्रण आलं आहे म्हणून तुम्हीच माझ्या पतीला तिथे चालण्यासाठी सांगा. त्यांनी दाम्पत्याला एकत्र बोलवलं आहे. माझे पती माझं ऐकतच नाहीत. ते कधीही परान्न भोजनाला जात नाहीत. मी काय करू असं ती स्वामींजवळ म्हणू लागली. तिचे हे करून बोलणे ऐकून श्री गुरु समर्थांचे हसरे झाले. त्यांनी त्याच क्षणी त्या ब्राह्मणाला आपल्याजवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं. श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले, तू या जेवणाच्या आमंत्रणाला नक्की जावं, कारण तुझ्या पत्नीच्या मनात ते मिष्टान्न जेवणाची अत्यंत तीव्र इच्छा आहे. तिच्या मनातील ही इच्छा तू पूर्ण केली पाहिजेस, कारण आपल्या कुल स्त्रीचे अंतःकरण घरात नेहमी दुःखी किंवा असंतुष्टीत असू नये. श्री गुरूंचे हे शब्द ऐकून त्या ब्राह्मणाने त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून विनंती केली, महाराज, परान्न न घेण्याचा माझा कडक नियम आहे. ब्राह्मण पुढे म्हणाला, परंतु जो गुरूंचे वचन ऐकत नाही तो रवरव नावाच्या नरकात पडतो. त्यामुळे तुमची आज्ञा मी शिरसावद्य मानतो आणि मी नक्की जेवायला जाईल. श्री गुरूंना विचारून त्यांची आज्ञा घेऊन तो पती पत्नी जेवणाच्या आमंत्रणासाठी गेले. त्यामुळे त्या ब्राह्मणाच्या पत्नीला मनापासून अत्यंत आनंद झाला. तिथे गेल्यावर यजमान ब्राह्मणाने आपल्या पितरांचा नावाचा उद्धार करून श्राद्धाचा संकल्प सोडला आणि त्या दाम्पतीला पानावर अनेक प्रकारचे गोडधोड अन्न वाढलं. परंतु प्रत्यक्ष जेवण करत असताना त्या ब्राह्मणाच्या पत्नीला एक अत्यंत विपरीत विचित्र दृश्य दिसलं. तिला दिसलं की तिथे कुत्री आणि डुक्कर आनंदाने त्यांच्यासोबत एकाच पानात जेवत आहेत. ते दृश्य पाहून तिचं मन अत्यंत विटलं आणि कंटाळलं. ती स्वतः जेवणावरनं उठली आणि तिथे जे इतर ब्राह्मण जेवत होते त्या सर्वांना तिने जे दिसले ते सांगितलं. अशा प्रकारे ती स्त्री आपल्या पतीला सोबत घेऊन चिंता करत तिथून निघून आली. तिने आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली की तुम्ही तिथे कुत्र्यांचे उष्टे अन्न जेवलात. ते ऐकून तो ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला, तुझ्या हट्टामुळे माझे नशीब फिरलं. तुझ्यामुळे मला परान्न खावं लागलं आणि तेही डुकरांचे उष्टे अन्न माझ्या पोटात गेलं. पत्नीवर असा राग व्यक्त करत ते दोघेही पुन्हा श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांच्याकडे आले. सिद्ध म्हणतात, हे श्रोतेहो, एकाग्र चित्ताने ऐका. त्यांनी अत्यंत भक्तीने श्रीगुरूंना नमस्कार केला. श्रीगुरू त्या स्त्रीला म्हणाले, सांग, परान्न खाण्यात तुला काय सुख मिळालं? तू तुझ्या सदाचारी पतीला नेहमी दोष देत होतीस. आता तरी तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या ना?
तो ब्राह्मण अत्यंत चिंतेत पडला आणि म्हणाला, हे स्वामी, आता मी काय करू? माझा नियम मोडून व्रतभंग झाल्यामुळे मला खूप मोठा दोष लागला आहे. माझ्या मनात परान्न न घेण्याचा पक्का संकल्प होता, पण मला ही पत्नी वैरिणीसारखी मिळाली, जिने माझ्याकडून हे कृत्य करून मला दोष लावला. त्यांचे हे बोलणे ऐकून श्रीगुरूंनी हसून सांगितलं, तू तुझ्या पत्नीची इच्छा पूर्ण केलीस. आता तिचे मन पूर्णपणे तृप्त झाले आहे. आता ती कधीही परान्न खाण्याचा हट्ट करणार नाही आणि नेहमी तुझ्या शब्दाप्रमाणे वागेल. तू मनात कोणतीही चिंता करू नकोस. तुला कोणताही दोष लागलेला नाही हे समज. मी तुला आणखीन एक गोष्ट सांगतो, ज्याने सहज धर्म घडतो. जर एखादा ब्राह्मण अडचणीत असेल तर त्याला अन्नदान करावे. देवकार्य किंवा श्राद्धाला बाहेर करण्यासाठी शुक्राचार्यांनी पोट आणि तुला बाहेर आला तर तिथे भोजन, ज्यामुळे शुक्राचार्यांचा मृत्यू झाला. अशा वेळी तू गेला नाहीस तर उलट तुला अनंत दोष लागतील. श्रीगुरूंचे हे वचन ऐकून त्या ब्राह्मणाने त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून विनंती केली, हे महाराज, माझी एक विनंती ऐकून घ्यावी. आम्ही नक्की कोणाच्या घरी अन्न ग्रहण करावं, कोणाच्या घरी जेवल्यास कसे दोष लागतात आणि आनंद मिळवण्यासाठी कोणाच्या घरी जाऊ नये हे मला सांगा. हे स्वामी, मला मार्गदर्शन करा. त्यावर श्रीगुरू ब्राह्मणाला म्हणाले, तू जे अन्न ग्रहण करण्यासाठी घरे विचारत आहेस ना, तर आपले सख्खे भाऊ, साधू संत आणि आपले शिष्य यांच्या घरी अन्न आनंदाने ग्रहण करावे. तसेच जे वैदिक आणि विद्वान ब्राह्मण आहेत त्यांच्या घरी जाऊन अन्न खावे आणि भोजन केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा, म्हणजे त्या अन्नाचा कोणताही दोष लागणार नाही. ब्राह्मणाने पुन्हा विनंती केली, महाराज, माझी विनंती ऐका. आता मला नक्की कोणतं अन्न निषिद्ध आहे आणि कोणाच्या घरी कधीही जेवू नये हे सविस्तर सांगा. श्रीगुरू म्हणाले, जिथे खूप लोक एकत्र येऊन स्वयंपाक करतात परंतु देवासाठी स्वतंत्रपणे अग्नीला आहुती देणं करत नाही, ते अन्न ब्राह्मणांनी पूर्णपणे वज्र करावे. असं अन्न खाणे महादोष मानलं जातं. ज्याला आपल्या संपत्तीचा गर्व आहे अशा घमेंडी माणसांच्या घरी, तामसी वृत्तीच्या लोकांच्या घरी, कंजूस, निर्दयी, व्यभिचार आणि दांभिक, ढोंगी व दुराचारी लोकांच्या घरी जे अन्न मिळतं ते तुम्ही कधीच खाऊ नका. जो माणूस केवळ ढोंग दाखवण्यासाठी किंवा लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जप करतो किंवा पैशांच्या लोभाने दुसऱ्यांकडून पैसे घेऊन जप करतो, त्याच्या घरी कधीही जेवू नये. जो आपल्या कुळदेवतेचा आणि वृद्ध मातापित्यांना सोडून दूर निघून जातो, तसेच जो स्वतःच्या गुरूंची निंदा अपमान करतो, त्यांच्या घरी कधीही अन्न ग्रहण करू नये. जो नेहमी आपल्या मुलीवर आणि जावयावर विनाकारण रागवतो व त्यांना दूषणे देतो, त्याच्या घरी कधीच जेवू नये. तसेच ज्याला कोणतीही संतती नाही त्याच्या घरीही अन्न खाऊ नये. दुसऱ्याचे अन्न खाण्याने ब्राह्मणाला इतरांची सर्व पापे व दुष्कृत्ये लागतात. हे कसं आहे तर जसं परस्त्रीशी संग केल्यावर माणसाला नरकवास भोगावा लागतो, तसंच परान्नाचं आहे. दुसऱ्याच्या घरी जास्त काळ आश्रयाला राहिल्याने स्वतःची लक्ष्मी वेगाने नष्ट होते आणि अमावस्येच्या दिवशी जर कोणाच्या घरी परान्न खाल्लं तर माणसांचे संपूर्ण महिन्याचे पुण्य नष्ट होते. आपल्या विवाहित मुलीच्या घरी कधीही जेवायला जाऊ नये, परंतु जेव्हा त्या मुलीला स्वतःचा पुत्र होईल त्याच्यानंतर तिच्या घरी आनंदाने भोजन करावे हे लक्षात ठेव. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण चालू असताना अन्न खाऊ नये. तसेच घरात मुलाचा जन्म झाला असताना किंवा कोणाचा मृत्यू झाला असताना त्या सुटकाच्या काळात अन्न जेवू नये. ज्या ब्राह्मणांनी आपल्या ब्राह्मण तत्वाचे दैनंदिन आचार आणि कर्म सोडून दिले आहेत, जे शास्त्राविरुद्ध वागून स्वतःचे दरिद्रहीन झाले आहेत, त्यांच्या जीवनात दारिद्र्य कधीही संपत नाही. जे ब्राह्मण गर्वाने किंवा मदाने आंधळे झाले आहेत, ज्यांची आचार कर्म सोडली आहेत आणि स्वधर्म नष्ट करून केवळ उदरनिर्वाहासाठी हीन कृत्ये करतात, ते स्वतःचाच नाश करून घेतात. ते ऐकून त्या ब्राह्मणाने स्वामींना पुन्हा विनंती केली, हे दाता, माझी विनंती ऐका. मग आम्ही दिवसभरात नेमका कसा आचार धर्म पाळला पाहिजे याचं मला मार्गदर्शन करा. श्री गुरु म्हणाले, पूर्वी पराशर ऋषींनी इतर ऋषींना जो आचार धर्म सांगितला होता तो मी तुला सांगतो, ज्याचे पालन केल्याने माणसाला विनाशाय सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. माणसाने दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावे. उठल्या उठल्या सर्वप्रथम आपल्या श्रीगुरूंचे स्मरण करावे आणि त्यानंतर ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवांचे ध्यान करावे. त्यानंतर सूर्य, चंद्र, मंगळ आदी नवग्रहांचे त्यांच्या केतूसह स्मरण करावे. तसेच सनत कुमार, सनक, सनत आणि सनातन या 4 परम ऋषींचे त्यावेळी पवित्र स्मरण करावे. देवर्षी नारद आणि गंधर्व तुंबरू यांचे स्मरण करावे. पृथ्वीवरील सर्व सिद्धयोगी, 7ही समुद्र आणि 7 प्रकारच्या पितृदेवतांचे भक्तीने स्मरण करावे. 7 ऋषींची नावे घेऊन 7ही बेटे आणि 7ही भुवनांचे स्मरण करावे. या सर्वांची नावे घेऊन माणसाने आपली सकाळची प्रार्थना पूर्ण करावी. प्रार्थना झाल्यावर बिछाण्यावरून उठावे. 2 वेळी आचमन करावे. पाणी पिऊन शुद्ध व्हावे आणि मग लघुशंकेसाठी जाऊन आल्यावर शौचाने हातपाय धुणे करावे.
जेवणापूर्वी तसेच दिवसा कधीही जांभी आल्यास, शिंक आल्यास किंवा लघुशंका व शौचास जाऊन आल्यास नेहमी 2-2 वेळा आचमन करून स्वतःला शुद्ध ठेवावे. शरीरातील अधोवायू, गॅस सुटल्यास किंवा डोळ्याची एखादी अपवित्र वाईट गोष्ट दिसल्यास लगेच 2 वेळा आचमन करावे. त्याने माणूस पुन्हा पवित्र होतो. जर अशा वेळी जवळ आचमनासाठी पाणी उपलब्ध नसेल तर माणसाने स्त्रोताचमन करावे, म्हणजे आपल्या उजव्या कानाला आणि नंतर डोळ्यांना स्पर्श करावा. उजव्या कानात देवांचा वास असल्याने माणसाला पवित्रता मिळते. गायत्री मंत्राच्या जपाव्यतिरिक्त इतर जे शास्त्रोक्त मंत्र आहेत त्यांचे स्मरण करावे. त्यानंतर अरुणोदय, पहाटेची तांबड फुटण्याची वेळ झाल्यावर शौचविधीसाठी गावाबाहेर जावावे. शौचाला बसताना आपले यज्ञोपवीत जानवे उजव्या कानावर गुंडाळून ठेवावे. नैऋत्य दिशेकडे तोंड करावे. दिवसा उत्तर आणि रात्री दक्षिण. डोक्यावर वस्त्र किंवा पदर घ्यावा आणि खाली मान घालून बसावे. ज्या ब्राह्मणांची मुंज झाली आहे त्याचा हाच आचार पाळायचा आहे. वास्तविक पाहता हाच शौचविधीचा उपदेश चारही वर्णांच्या माणसांसाठी आरोग्याच्या दृष्टीने सांगितला आहे. ब्राह्मणाच्या उजव्या हाताच्या तळव्यामध्ये 5 प्रकारची पवित्र तीर्थ निवास करतात असे वेदांमध्ये सांगितले आहे. ती कोणती ते आता मी तुला सांगतो. हाताच्या अंगठ्याच्या मुळाशी असलेल्या भागाला ब्रह्मतीर्थ म्हणतात. बोटांच्या टोकाकडच्या भागाला अग्नितीर्थ म्हणतात. अंगठा आणि पहिलं बोट यांच्यामधल्या जागेला पितृतीर्थ म्हणतात. 4ही बोटांच्या शेवटच्या भागाला देवतीर्थ म्हणतात आणि करंगळीच्या मुळाशी असलेल्या भागाला ऋषीतीर्थ म्हणतात. देव, ऋषी आणि पितर यांचे तर्पण करताना या ठराविक तीर्थांच्या स्थानावरूनच पाणी सोडावे. तसेच विद्वान ब्राह्मणांनी आचमन करताना नेहमी ब्रह्मतीर्थावरून अंगठ्याच्या मुळावरून पाणी तोंडात घ्यावे. ब्रह्मतीर्थावरून 3 वेळा पाणी पिऊन आचमन आणि अनुक्रमे केशवम, नारायण, माधवम या नावांचा उच्चार करावा. त्यानंतर देवतीर्थावरून हातातील पाणी खाली सोडून गोविंद या नावाचा उच्चार करावा. विष्णू आणि मधुसूदन ही नावे घेऊन दोन्ही हात धुवावेत. त्रिविक्रम आणि वामन ही नावे घेऊन उजव्या हातांच्या बोटांनी गालांना स्पर्श करावा. नंतर श्रीधर नावे घेऊन पुन्हा हात धुवावेत. ऋषिकेश नाव घेऊन पुन्हा हात धुवावेत. पद्मनाभ घेऊन दोन्ही पायांना स्पर्श करावा. दामोदर नाव घेऊन उजव्या हाताच्या 5ही बोटांनी आपल्या डोक्याला स्पर्श करावा. संकर्षण नाव घेऊन हाताची बोटे नाकाला लावेत. वासुदेव आणि प्रद्युम्न या नावांचा उच्चार करून अंगठा आणि तर्जनीने डोळ्यांना स्पर्श करावा. अनिरुद्ध आणि पुरुषोत्तम नावाचा अंगठा व अनामिका यांनी डोळ्यांना आणि कानांना स्पर्श करावा. कानांचा स्पर्श करताना अधोक्षज आणि नरसिंह या नावाचा उच्चार करावा. अच्युत या नावाचा उच्चार करून नाभीला स्पर्श करावा आणि जनार्दन या नावाचा उच्चार करून आपल्या हृदयाला स्पर्श करावा. उपेंद्र नावाने 5ही बोटांनी डोक्याला आणि हरी व श्रीकृष्ण नावाने दोन्ही दंड किंवा हातांच्या भुजांना स्पर्श करावा. या शास्त्रोक्त विधीने शरीराच्या अंगाला स्पर्श करावा. हा सर्व आचमन विधी पाळून माणसाने दररोज सकाळी प्राप्त स्थान करावे. जे लोक हा आचार अत्यंत भक्तीने पाळतात त्यांच्या घरात कधीही दारिद्र्य राहू शकत नाही. श्री गुरु ब्राह्मणाला म्हणतात, प्राप्त स्थान हे मानवी जीवनातील एक मोठं साधन आहे. रोज सकाळी स्नान केल्याने माणसाला तेज, शारीरिक बल आणि आयुष्य वाढतं. परंतु जर कधी मोठं संकट आलं किंवा शरीर आजारी असेल अथवा स्नानासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसेल तर स्नान करण्याचे जे इतर प्रकार आहेत ते मी तुला सांगतो ते ऐक. अशा वेळी अंगाला पवित्र भस्म लावणे, हवेच्या स्पर्शाने स्वतःला शुद्ध करणे किंवा अपोहिष्टा मयोभू या मंत्राचा उच्चार करून शरीरावर पाण्याचे काही थेंब शिंपडणे. याशिवाय आणखीन एका स्नानांचे फळ मिळतं. ज्या माणसाच्या मनात खरीच भावभक्ती असेल त्याला केवळ आपल्या गुरूंचे आणि देवतेचे दर्शन घेतल्याने सर्व पवित्र तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. नियमित प्राप्त स्नानामुळे थंड पाणी हे सर्वोत्तम मानलं जातं. परंतु जर शरीराला ते सोसणारे नसेल किंवा आजारपण असेल तर गरम पाण्याने स्नान करावे. पाणी हे स्वभावाने पवित्र असते, परंतु त्याला जेव्हा अग्नीचा संपर्क होतो ते गरम केलं जातं तेव्हा ते अधिकच शुद्ध व जंतुविरहित होतं. गृहस्थाश्रमी माणसासाठी असे स्नान मुख्य सांगितलं जातं. घरी स्नान करताना आधी थोडं थंड पाणी अंगावर किंवा पात्रात घ्यावं आणि नंतर त्यात गरम पाणी मिसळून त्याचे दररोज स्नान करावे. हा गृहस्थासाठी घरचा नियम आहे. जर नदीवर जाणे शक्य नसेल आणि शरीर अत्यंत अशक्त किंवा आजारी असेल तर मनात पवित्र नद्यांचे स्मरण करून ओल्या कपड्याने संपूर्ण अंग पुसून घ्यावं. यालाही स्नानच म्हणतात. आता मी तुला मंगल स्नान, तेल उटणं लावून करायचं अभंग स्नान यांचा नियम सांगतो ऐक. रविवारी अभंग स्नान करू नये, त्याने अंगात ताप येतो.
सोमवारी तेल लावून स्नान केल्याने शरीराची कांती कमी होते. मंगळवारी केल्यास मृत्यूचे भय आणि अपघाताची भीती असते. बुधवारी केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते आणि गुरुवारी अभ्यंग स्नान केल्यास धनहानी होते. शुक्रवारी तेल लावून स्नान केल्याने पुत्राला बाधा किंवा कष्ट होतात, परंतु शनिवारी अभ्यंग स्नान केल्याने सर्व प्रकारची संपत्ती आणि सुख प्राप्त होतात. म्हणून शनिवारी मंगळ स्नान निश्चित करावे. शनिवार स्नान करताना नेहमी पाण्याचा प्रवाह ज्या दिशेला वाहत आहे त्या प्रवाहाकडे तोंड करून उभं राहावे. नदीवर स्नान करताना नेहमी पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने वाहत आहे त्या प्रवाहाकडे तोंड करून उभं राहावं. घरी सकाळी स्नान करताना पूर्वेकडे तोंड करावं आणि संध्याकाळी स्नान करताना पश्चिमेकडे तोंड करावं. ब्राह्मणासाठी पांढरे शुभ्र वस्त्र नेसणं हे मुख्य कर्तव्य आहे. तसेच अंगावर दुसरं एक उपवस्त्र नेहमी असावं. ब्राह्मणाने कधीही एका वस्त्रावर राहू नये. धोतर नेसून शुद्ध झाल्यावर शरीराला पवित्र विभूती किंवा भस्म लावावे. शास्त्रोक्त मंत्राचा उच्चार करून कपाळावर आणि अंगावर भस्म धारण करावे. जर कधी शुद्ध भस्म उपलब्ध नसेल तर कपाळाला गोपीचंद लावावे. द्वारकेहून आलेली माती ही यासाठी सर्वोत्तम मानली जाते. इतर कोणतीही साधी माती लावणे अग्राह्य आहे, परंतु विवाहासारख्या शुभ कार्याच्या दिवशी, देवकार्यात, पितृश्राद्धेच्या दिवशी, अभंग स्नानानंतर आणि सुतकाचा काळ चालू असताना गोपीचंद लावणे वज्र करावे. आता संध्याकाळच्या संध्येचे नियम सांगतो ऐक. आकाशात रात्रीचे तारे अंधुक दिसत असताना सकाळच्या संध्येला सुरुवात करावी आणि सूर्य बरोबर उगवताना त्याला अर्घ द्यावे. सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत गायत्री मंत्राचा जप उभं राहून करावा. सूर्य उगवण्याच्या अचूक वेळेला त्याला अर्घ द्यावं. गायत्री मंत्राचा जप करण्यापूर्वी आपली शेंडी व्यवस्थित बांधून घ्यावी. योग्य आसनावर बसून मनात पूर्ण निष्ठा ठेवून आपले चित्त एकाग्र व दृढ करावे. संध्येमध्ये प्राणायामाचा विस्तार करून शरीराच्या अवयवांना पवित्र मंत्रांनी स्पर्श करून न्यासविधी पूर्ण करावा. गायत्री मंत्राचा जप करताना मनामध्ये देवाचं जे ध्यान केलं जातं तो मानसिक जप हा सर्वात मुख्य आणि उत्तम पक्ष मानला जातो. ज्या जपात ओठांची हालचाल होते पण मंत्राक्षरांचा आवाज बाहेर कोणालाही ऐकू जात नाही त्याला उपांशु जप म्हणतात. हा जपाचा मध्यम प्रकार मानला जातो. आणि ज्या जपात मोठ्याने मंत्राक्षरांचा उच्चार केला जातो जो इतर लोक सहज ऐकू शकतात त्याला वैखरी जप म्हणतात. हा जपाचा सर्वात कनिष्ठ प्रकार मानला जातो. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करून 3-3 अर्घ द्यावीत आणि दुपारच्या वेळी मध्यान्ही या वैदिक मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ द्यावा. सकाळच्या आणि दुपारच्या वेळी उभं राहून अर्घ देणं उत्तम आहे, तर संध्याकाळच्या वेळी बसून अर्घ द्यावं. अर्घ दिल्यानंतर 3 वेळा आचमन करावे आणि असावादित्यो ब्रह्म असे म्हणून सूर्याला प्रदक्षिणा घालावी. सूर्याला अर्घ का द्यावे याचे कारण मी तुला एका कथा सविस्तर सांगून स्पष्ट करतो. सृष्टीच्या सुरुवातीला मंदेह नावाचा अत्यंत भयंकर असे 30 कोटी राक्षस निर्माण झाले होते. हे राक्षस दररोज सकाळी सूर्य उगवताना त्याच्याशी युद्ध करण्यासाठी येत होते. त्यामुळे देवांना ही शंका येते की कुठे सूर्य या युद्धात पराभूत तर होणार नाही ना. जर सूर्याचा पराभव झाला तर सृष्टीत सूर्योदय आणि सूर्यास्त होणार नाही, सगळीकडे अंधार होईल. ब्राह्मणांनी दैनंदिन कर्म, यज्ञ आणि पितरांचे स्वाहा समाधान अन्न देणं सर्व बंद पडेल. याच कारणासाठी पृथ्वीवरील ब्राह्मण जे पाण्याचे अर्घ देतात ते पाणी मंत्रशक्तीमुळे थेट वज्रायुध बनतं. ते आकाशात जाऊन त्या मंदेह राक्षसांना लागतं आणि दररोज त्यांचा पराभव करतं. हे मंदेह राक्षस ब्रह्मदेवाच्या वंशातील ब्रह्मवंश असल्यामुळे अर्ध्यामुळे त्यांच्या झालेल्या वधाचा अंशत दोष लागू नये म्हणून अर्घ दिल्यानंतर असावादित्यो ब्रह्म असे म्हणून स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी. त्याने तो दोष निघून जातो. ब्रह्महत्येसारखे मोठं पाप ही प्रदक्षिणा घातल्याने नष्ट होतं. स्वतः भोवती 4 पावले फिरून घातलेली ही प्रदक्षिणा संपूर्ण पृथ्वीशी प्रदक्षिणा केल्यामुळे मोठं पुण्य मिळून जातं. गायत्री मंत्राचा जप जर घरात केला तर त्याचे 1 पट फळ मिळतं. घराबाहेर मोकळ्या जागेत केल्यास दुपटीने आणि पवित्र नदीच्या काठावर बसून केल्यास 30 फळ मिळतं. तुळशीच्या झाडाजवळ बसून जप केल्यास 10 पट अधिक फळ मिळतं आणि जिथे रोज यज्ञ आणि अग्निहोत्र चालतं अशा जागी जप केल्यास 100 पट फळ मिळतं. पवित्र तीर्थक्षेत्री किंवा देवाच्या मंदिरात जप केल्यास 1000 पट फळ मिळतं. विष्णूच्या मूर्तीसमोर केल्यास अब्जावधी पट आणि भगवान शंकराच्या सानिध्यात बसून जप केल्यास अनंत पटीनं फळ मिळतं. केवळ जमिनीवर किंवा अयोग्य आसनावर बसून जर कोणी जप केला तर त्याला पुण्य मिळण्याऐवजी अपार दुःख प्राप्त होतं आणि त्यांचे भाग्य व यश वेगाने नष्ट होतं. म्हणून आसनाचा वापर जप करताना करणं आवश्यक आहे.
दर्भाच्यासन, कुशासन, व्याघ्रचर्यावर बसून जप केल्याने सुख मिळतं. कृष्णमुगराच्या कातड्यावर बसल्याने ज्ञानाचा प्रकाश मिळतो आणि व्याघ्र चर्मावर बसून जप केल्यास मोक्षलक्ष्मी प्राप्त होते. कुशासनावर बसून केलेल्या जपाने इंद्रिय वश होतात, शरीरातील सर्व रोगांचे नाश होतं, सर्व पापे जळून जातात आणि माणसाचं आयुष्य आणि बुद्धी वाढते. गायत्री मंत्राची महती एकाग्र चित्ताने ऐक. हा मंत्र सर्व मंत्रामध्ये अत्यंत विशेष आहे. ज आणि प ही 2 अक्षरे एकत्र आल्यावर बनलेला हा जप माणसाची सर्व पापे हरण करतो. गायत्रीमधील मन म्हणजे आपले मन आणि त्र म्हणजे आपला प्राण. आपले मन आणि प्राण एकत्र करून एकाग्र चित्ताने या महामंत्राचा जप केला पाहिजे. जप या अक्षरातील 2 अक्षरे तिन्ही लोकात प्रख्यात आहेत. जर का म्हणजे संसारातील जन्माचे फेरे तोडणे आणि प कार म्हणजे पूर्वजन्माची सर्व पापे दूर करणे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामदेव आणि अर्थवेद या 4ही वेदांचे मूळ स्थान म्हणजे हा गायत्री मंत्र आहे. म्हणूनच या मंत्राचा जप रोज नियमाने करावा. याचे संपूर्ण वेद वाचल्याने फळ मिळते. असा श्रेष्ठ मंत्र मिळूनही जो मनुष्य त्याचा जप करत नाही त्याचा जन्म डुकराचा व्यर्थ समजावा. म्हणून मनात दृढ निश्चय करून जप करावा, त्याने मनातील इच्छा पूर्ण होते. पाण्यात पूर्णपणे उभं राहून किंवा बसून कधीही गायत्री जप करू नये, त्याने माणसाचा वंश संपतो. याचे कारण असे की ब्राह्मणांच्या मुखात 3 प्रकारचे अदृश्य अग्नी असतात. आहवनीय, ग्राह्यपह्य आणि दक्षिणाग्नी हे ते 3 प्रसिद्ध अग्नी आहेत. जपाच्या वेळी पाण्याचा थेट संपर्क आल्यास त्या मुखातील अग्नीचे तेज आणि जपाची शक्ती नष्ट होते. याच कारणासाठी जपाच्या वेळी पाण्याचा संपर्क टाळावा. एक पवित्र आसनावर बसावं. सकाळी जप करताना आपली माळ किंवा हात नाभीजवळ ठेवून जप करावा. दुपारच्या वेळी जप करताना माळ हृदयाजवळ धरावी आणि संध्याकाळच्या वेळी जप करताना आपला हात किंवा माळ मुखाच्या समोर धरून जप करावा. सकाळी उभं राहून जप करणे योग्य आहे. दुपारी बसून जप करावा किंवा जर प्रकृती चांगली असेल तर दोन्ही वेळे अगदी स्थिर उभं राहून जप केला तरी चालतो. संध्याकाळच्या वेळी नेहमी शांत बसून जप करावा. जप करताना समोर एखादे पवित्र झाड किंवा निसर्ग पाहावा. जर जवळ झाड नसेल तर स्वतःच्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी स्थिर करून मन निर्भय करावे. ब्रह्मचारी आणि गृहस्थाश्रमी माणसाने रोज किमान 108 वेळा जप केला पाहिजे, तर वानप्रस्थाश्रमी आणि संन्यासी पुरुषाने रोज किमान 1000 वेळा गायत्री मंत्र मुख्यत्व केला पाहिजे. जर कधी प्रवासात किंवा संकटकाळात पूर्ण वेळ नसेल तर किमान 28 वेळा जप करावा आणि शरीर अत्यंत आजारी किंवा अशक्त असेल तर कमीत कमी 10 वेळा तरी मंत्राचा जप करावा. गायत्री मंत्राला 3 चरण आहेत. त्या मंत्राक्षरांचा इतर कोणत्याही मंत्राशी किंवा अवांतर शब्दाशी विनाकारण जोडून म्हणून नये, अन्यथा मोठा दोष लागतो आणि नरकवास भोगावा लागतो. गायत्री मंत्राचे 3ही चरण अगदी स्पष्ट आणि वेगवेगळे उच्चारून अत्यंत आनंदाने जप करावा. या पवित्र जपाने ब्रह्महत्येसारखी महापापही नष्ट होते आणि अनंत पुण्य मिळते. केवळ बोटावर मोजून जप केल्यास 1 पट पुण्य मिळते. बोटांच्या पेरूवर मोजल्यावर 10 पट, शंखांच्या माळ्यांची माळ वापरल्यास 100 पट आणि पोवळ्याची माळ वापरल्यास 1000 पट फळ मिळतं. स्फटिकाच्या माळेने 10,000 पट, मोत्यांच्या माळेने 1,00,000 पट आणि कमळांच्या बियांच्या माळेने जप केल्यास 10,00,000 पट पुण्य प्राप्त होतं. सोन्याच्या मण्यांनी माळ करोडो पट पुण्य देतं, तर दर्भाची गाठ किंवा रुद्राक्षांची माळ अनंत पटीनं फळ देतं. म्हणून तुमची जपमाळ नेहमी गोमुखीमध्ये किंवा कपड्याने झाकून धरून शांत मनाने जप करावा. जप करताना माळेचा जो मुख्य मणी असतो त्याला मेरू म्हणतात, तो कधीही ओलांडून पुढे जाऊ नये, तिथूनच माळ मागे फिरवावी. मेरू ओलांडल्यास पाप लागतं. जर चुकून तसं घडलं तर 3 वेळा प्राणायाम करावं, त्यानं पाप दूर होतं. गायत्री मंत्राच्या 3 चरणांचा जप रोज किमान 11 वेळा तरी झालाच पाहिजे. त्याने दिवसा झालेली पापे नष्ट होतात आणि रात्रीच्या वेळी नकळत घडलेली पापही जळून जातात. दररोज 108 वेळा जप केल्यास माणसाची सर्व अमोघ पापे त्वरित निघून जातात आणि जर एकाग्र चित्ताने रोज 1000 वेळा जप केला तर आयुष्यातील सर्व लहान मोठी उत्पातके नष्ट होतात. जर माणसाकडून काही महापाप घडलं असेल तर त्या दोषाच्या मुक्तीसाठी त्याने एकूण 1 कोटी गायत्री जप करावा. असा जप केल्याने माणसाच्या मनातील सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतात. जपाच्या वेळी स्वतःचे शरीर जास्त हलवू नये. तसेच जप चालू असताना कुणाशीही, विशेषतः सदाचारी नसलेल्या लोकांशी किंवा अवंतार विषयावर संभाषण करू नये. जर जपाच्या काळात अनावधाने शरीर हलले किंवा कोणाशी बोलणे घडले
तर लगेच उजव्या कानाला स्पर्श करून स्तोत्रचमन करावे. त्याने तो दोष दूर जातो आणि विधी पुन्हा शुद्ध होते. कारण ब्राह्मणाच्या उजव्या कानामध्ये अग्नी, विष्णू, सूर्य आणि सर्व प्रमुख देवांचा वास असतो. त्या कानाला स्पर्श केल्यावर त्याच क्षणी माणसाची पापे नष्ट होऊन तो पवित्र होतो. जप करत असताना जर झोप आली, शरीरातून अधोवायू सुटला, जांभई आली किंवा मनात राग आणून जप केला तर त्याचे पाप लागते, हे लक्षात ठेवा. जर चुकून असे काही घडले तर ताबडतोब कानाला स्पर्श करून आचमन करावे. त्यानंतर अग्नी, सूर्य आणि चंद्राचे दर्शन घ्यावे आणि भगवान विष्णूंच्या नामाचा मंत्र करावा. ब्राह्मणाने घरात हवनकुंडाची स्थापना करून रोज नित्य हवन केलं पाहिजे आणि पितरांचे श्राद्ध करताना योग्य दक्षिणेसह करावे. दक्षिणेशिवाय केलेले श्राद्ध कार्य निष्फळ ठरतं. शास्त्रानुसार ज्या दिवशी जे कृत्य निषिद्ध सांगितलं आहे ते टाळून रोज पाण्याने पितृतर्पण करावे. घरामध्ये किंवा पूजेच्या वेळी कधीही हाताने, पाण्याने, तोंडाने फुंकर मारून किंवा सुपाने वारा घालू नये. पानाने वारा घातल्यास शरीराला रोग होतात, सुपारीने वारा घातल्यास दारिद्र्य येतं आणि पैशांचा नाश होतो. तोंडाने फुंकर मारल्यास आयुष्य कमी होतं आणि हाताने वारा घातल्यास मृत्यूचं भय निर्माण होतं. होम करताना अग्नीला वारा घालण्यासाठी नेहमी फुंकणी किंवा पंख्यांचा वापर करावा. होमामध्ये सुकलेली लाकडे पुरेशा प्रमाणात घालून अग्नी नेहमी चांगला प्रज्वलित ठेवावा. शास्त्रानुसार ज्या देवतेची आहुती ज्या स्थानी द्यायची आहे ती त्याच ठिकाणी अग्नीच्या मुखात अर्पण करावी. होमासाठी लागणाऱ्या पवित्र समिधा ब्राह्मणाने स्वतः किंवा इतर ब्राह्मणाकडून आणाव्यात. त्या इतर कोणाकडून आणून घेऊ नयेत. होमासाठी लागणाऱ्या समिधा, पवित्र दुर्वा या गोष्टी स्वतः गोळा कराव्यात. आता होमामध्ये वापरल्या जाणाऱ्या इतर विशेष धान्यांची नावे मी तुला सांगतो ती ऐक. होमाच्या आहुतीसाठी 60 धान्यांचे प्रमाण लागते. त्यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, गहू, जव, सातू, ज्वारी आणि राळे हे मुख्य धान्य आहे. या सर्व धान्याला नेहमी शुद्ध गाईचं तूप लावूनच अग्नीमध्ये अर्पण करावं. जर कधी वेळेवर तूप उपलब्ध नसेल तर इतर विहित द्रव्याने आहुती द्यावी, परंतु आहुतीचे प्रमाण शास्त्राप्रमाणे असावे. ते जास्त किंवा कमी करू नये आणि शक्यतो तुपाचा संपर्क ठेवावा. आपल्या रोजच्या अध्ययनाच्या दिवशी वेदांचे सूक्त म्हणावे. होमासाठी तीळ हे अत्यंत पवित्र मानलं जातं. तिळाचे तेलही तितके शुद्ध व पवित्र मानलं जातं. जर संपूर्ण सूक्त म्हणणं शक्य नसेल तर वेदांमधील किमान एक ऋचा मंत्र तरी पूर्ण म्हणावा. जर एखाद्याला वेदांचे मंत्र म्हणता येत नसतील तर त्याने आपल्या क्षमतेनुसार देवाचा कोणताही नाममंत्र म्हणावा आणि ज्या दिवशी वेदाध्ययनाला सुट्टी असते त्या दिवशीही किमान एक ऋचा म्हणून कर्माचा सुरुवात करावी. तर्पण करताना पांढरे तीळ देवांच्या तर्पणासाठी वापरावे. धुरकट किंवा तांबूस रंगाचे तीळ ऋषींच्या तर्पणासाठी आणि काळे तीळ हे पितरांच्या तर्पणासाठी वापरून तीळ अर्पण करावे. देवांचे तर्पण करताना आपले यज्ञोपवीत नेहमी डाव्या खांद्यावरून नियमित असावे. ऋषींचे तर्पण करताना ते गळ्यात माळेसारखे निवीत ठेवावे आणि पितरांचे तर्पण करताना उजव्या खांद्यावरून अपसव्य करून या विधीने तर्पण करावे. देवांना तर्पणाचे पाणी देताना एक ओंजळ द्यावे. ऋषींनी 2 ओंजळी पाणी द्यावे आणि आपल्या पितरांचे तर्पण करताना 3 ओंजळी पाणी देऊन तर्पण करावे. कुटुंबातील दिव्यांगत स्त्रियांनी 1 ओंजळ पाणी द्यावे, परंतु स्वतःची माता, भाऊ, सावत्र माता आणि आपले गुरु यांच्यासाठी तर्पण करताना नेहमी 2-2 ओंजळी पाणी द्यावे. देव, देवर्षी आणि ऋषीश्वरांचे तर्पण करताना प्रामुख्याने पांढऱ्या अक्षतांचा वापर करावा आणि पितरांचे तर्पण करताना नेहमी काळ्या तिळांचा वापर करावा. याने अनंत पटीने पुण्य लाभतं. जर कधी नदीवर जाणे शक्य नसेल तर घरीच भांड्यातील पाण्याने मुख्य तर्पण करावे. तर्पण करताना उजव्या हाताच्या अनामिका बोटात सोन्याची अंगठी किंवा दर्भाचे बनवलेले पवित्र नक्की परिधान करावं. बाहेरून आल्यावर पाय न धुता घरात जाणे, तेल लावून अभ्यंगस्नान न करणे, तिळाचा वापर न करता तर्पण करणे आणि योग्य दक्षिणेशिवाय श्राद्ध करणे ही सर्व कर्मे पूर्णपणे निष्फळ ठरतात, हे लक्षात ठेवावे. शास्त्रामध्ये ज्या विशिष्ट दिवशी जे नियम सांगितले आहेत त्यानुसार केवळ स्वच्छ पाण्याने तर्पण करावे. विशेषतः दिवाळीच्या नरक चतुर्थीच्या दिवशी यमाच्या नावाने आवर्जून तर्पण करावं. कार्तिक महिन्यातील किंवा कोणत्याही कृष्ण पक्षातील चतुर्दशीला, अंगारकी चतुर्थीला यमदेवतेच्या नावाने शास्त्रोक्त पद्धतीने तर्पण करावे. हे तर्पण करताना जानवे नेहमी डाव्या खांद्यावर असावे. हातामध्ये केवळ काळा तीळ घेऊन यमाच्या वेगवेगळ्या नावांचा उच्चार करत अत्यंत भक्तीने 3-3 ओंजळी पाणी देऊन तर्पण करावे. यमाची जी प्रमुख 14 नावे आहेत ती घ्यावी. या यमतर्पणामुळे माणसाची सर्व पापे नष्ट होतात. शरीराला कोणताही रोग किंवा व्याधी पीडा देत नाहीत. माणसाला कधीही अकाली मृत्यू येत नाही आणि शनिग्रहाची महापीडाही दूर होते.
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला भीष्माचार्यांच्या नावाने मनोभावे तीळ तर्पण करावे. या एका तर्पणामुळे माणसाचे वर्षभरातील सर्व पापे नष्ट होतात. अशा प्रकारे रोज तर्पण करून झाल्यावर संध्येच्या शेवटी सूर्यदेवताचं नाव घेऊन तीळ अर्ध द्यावीत. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात की सर्व विद्वान ब्राह्मणांनी आणि सज्जनांनी या दैनंदिन आचारधर्माचे पालन करावे. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील अमृतातील परम पवित्र कथा कल्पतरूपमधील श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या चरित्रातील सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील हा 36वा अध्याय इथेच पूर्ण होत आहे. श्री गुरुदेव दत्त.